नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणी इंद्राला थँक्यू म्हणते, कारण तिला लग्नानंतर सुद्धा काम करायची इच्छा असते, जी त्याच्यामुळे पूर्ण होत असते. तेव्हा राणीला तो प्रसंग आठवतो जेव्हा तिला पाहायला मुलगा आलेला असतो, पण त्याच्या जागी इंद्रानेच प्रश्न विचारलेले असतात. ती आठवण आठवून दोघंही हसत असतात. दोघांचं एकमेकांना थँक्यू सॉरी चालतच असतं. तेव्हा इंद्रा राणीला म्हणतो, उद्या तुला प्रॉपर PA सारखं रेडी होऊन यायचे. राणीसुद्धा त्याला शब्द देते. तर इकडे गोट्या बुवांना राणीचं फॅक्टरीत किती कौतुक झालं ते मनापासून सांगत असतो, पण बुवांचं लक्षच नसतं. गोट्या त्यांना काळजीचं कारण विचारतो, तेव्हा राणीच्या आईच्या तब्येतीची काळजी आहे असं ते सांगतात आणि ह्याबद्दल राणीला काहीही कळू द्यायचं नाही म्हणतात. तर तिकडे राणीला चिकूच्या ॲक्सिडेंटचं भयंकर स्वप्न पडतं. ती दचकून उठते आणि ह्या प्रकरणात काय खरं काय खोटं आहे हे शोधावंच लागेल. ठोस पुरावा मिळाला तेव्हाच सगळ्यांना सांगायला हवं असं ती ठरवते. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा राणीला त्यानं दिलेले कपडे घालून तयार व्हायला सांगतो, पण राणी मानतच नसते. तिला समजावण्याच्या नादात दोघंही बेडवर पडतात आणि काही क्षण ते एकमेकांमध्ये हरवूनच गेलेले असतात. मग भानावर येत इंद्रा राणीला पुन्हा एकदा समजावतो, म्हणून राणी इंद्राने सांगितलं तसं तयार होते. पण सगळ्यांसमोर यायला तिला ऑकवर्ड वाटत असतं, म्हणून इंद्रा आधीच मालती सकट घरातल्या सगळ्यांची समजूत काढतो की तिला कोणीही काहीही वाईट बोलायचं नाही, उलट सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. राणी खरंच खूप सुंदर दिसत असते, पण कसं काय मालती पचकतेच की हे काय अशा प्रकारची तयार होऊन आली आहे ही, ह्या कपड्यांमध्ये यायची हिंमत कशी झाली हिची. तेव्हा इंद्रा मालतीला समजावतो आणि आबा, रत्ना काकू, अजू हे सगळे राणीचं खूप कौतुक करत असतात. पण मालती आता चिकूचा विषय मध्ये आणते, हे आपल्या घराण्याला शोभत नाही असं म्हणते. आबा तिला समजवायला जातात, तर मालती तिचा विरोध सुरूच ठेवत आबांशी वाद घालत बसते आणि राणी ह्या कपड्यांमध्ये फॅक्टरीत जाणार नाही असा हट्ट धरते. पण इंद्रासुद्धा त्याच्या निर्णयावर ठाम असतो. या बाबतीत मी कुणाचंही ऐकणार नाही असं तो सांगतो. आबा राणी इंद्राला शुभेच्छा देतात. जोमाने कामाला सुरुवात करा, मला तुमचा अभिमान वाटतो असं म्हणतात. राणी आबांना शब्द देते की महाडिकांचा मान अजून वाढवू आम्ही, आणि आबांचा आशीर्वाद घेतल्यावर ते मालतीकडे आशीर्वाद घ्यायला येतात, पण ती रागाने फणफणत निघून जाते. बाहेर आल्यावर इंद्रा राणीला एक महागडी सुंदर घड्याळ गिफ्ट करतो, पण राणीला एवढं महागडं घड्याळ नको असतं. हे घड्याळ मला कोणी दिलं असं जर मला कोणी विचारलं तर मी त्यांना काय सांगू. तेव्हा तर त्यांना सांगायचं की तू माझी असं म्हणून इंद्रा शांत बसतो. तेव्हा राणी विचारते, माझी काय, बोला ना सर. तेव्हा इंद्रा म्हणतो, माझी PA आहेस म्हणून सांग, आणि वेळ मारून नेतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणी खूप थाटात फॅक्टरीत इंद्रासोबत पोहोचलेली असते. तर इकडे घरी विक्रांत उर्मिलाला सांगतो, राणी घरी जिवंत परत येणार नाही. आता पुढे काय होणार हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. विक्रांतचा प्लॅन काय असेल, राणी त्यातून वाचेल का. आता पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.